गडचिरोलीच्या अहेरीत आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे। एका आदिवासी गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला। मात्र महिलेच्या मृत्यूनंतरही तिच्या कुटुंबियांच्या अडचणी संपल्या नाहीत। 2 शासकीय रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावामुळे मृतदेह तब्बल 14 तास शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नेमकं काय घडले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। गडचिरोलीत आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार आणि सरकारी रुग्णालयांची संवेदनशीलता पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेलीये। एका गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमावावा लागला। मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहाची विटंबना थांबली नाही। भामरागडमधील 34 वर्षीय जन्नी पुसू नैताम या महिलेला 11 ऑगस्टच्या रात्री प्रसूती वेदना सुरू झाल्या। त्यामुळे कुटुंबियांनी महिलेला तात्काळ भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र तिथे तज्ञ डॉक्टर आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। परंतु अहेरीकडे नेत असतानाच रस्त्यातच जन्नी नैताम यांची प्राणज्योत मालवली। एका माऊलीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा उपचाराभावी असा दुर्दैवी अंत झाला। पण शासकीय यंत्रणेची क्रूरता इथे संपली नाही। मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह अहेरीतील महिला आणि बाल रुग्णालयात नेण्यात आला। तिथे नातेवाईकांना सांगण्यात आलं की शवविच्छेदनासाठी डॉक्टरच उपलब्ध नाहीत। त्यानंतर हताश झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आणला। मात्र इथं प्रशासनाने असंवेदनशीलतेचा कळस गाठला। हे प्रकरण महिला आणि बाल रुग्णालयाशी संबंधित आहे असं सांगत शवविच्छेदन करण्यास थेट नकार दिला। सकाळपासून त्यांचे नातेवाईक पोस्टमॉर्टम करता वाट बघत होते। मात्र पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टरांनी कोणताही सहकार्य न केल्यामुळे मी डॉक्टर CS गडचिरोली मॅडमांना दूरध्वनीवरून फोन करून संपर्क केला आणि त्यांना माहिती कळवली। मॅडम या ठिकाणी 2 वाजलेले आहे, अजून कोणत्याही प्रकारची पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे। त्यानंतर मॅडमने लगेच डॉक्टरांना फोन करून कळवले आणि त्यानंतर 2 वाजता पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केली। 2 रुग्णालयांच्या या टोलवाटोलवीमुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अखेर स्थानिक पत्रकारांनी प्रशासनाकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला। पत्रकारांच्या दबावानंतर आरोग्य यंत्रणेला जाग आली आणि गडचिरोलीवरून विशेष डॉक्टरांची टीम अहेरीकडे रवाना करण्यात आली। मात्र ही विशेष टीम पोहोचायलाही विलंब झाला। अखेर 12 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजता म्हणजेच तब्बल 14 तासानंतर या शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाली। पण या संपूर्ण प्रकरणात उशीर झाल्याचा आरोप प्रशासनाने फेटाळून लावला। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय। तर याच्यामध्ये जे काही सांगितलं गेलं की उशीर झाला, तर उशीर कुठल्या प्रकारे झालेला नाहीये। योग्यरित्या तिचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे आणि आपण डेड बॉडी हँडओव्हर केली। एकीकडे रुग्णालय प्रशासन आपली बाजू मांडत कोणतीही दिरंगाई झाली नसल्याचा दावा करतंय, तर दुसरीकडे मृत महिलेच्या कुटुंबियांना तब्बल 14 तास मृतदेहासाठी मनस्ताप सहन करावा लागल्याचा आरोप स्थानिक पत्रकारांनी केलाय। त्यामुळे सरकारी दावे आणि रुग्णालयातील भीषण वास्तव यातील हा विरोधाभास आरोग्य यंत्रणेची लखतरे वेशीवर टांगणार आहे। कारण हा धक्कादायक प्रकार केवळ एका मृतदेहाच्या हेळसांडीचा नाही, तर गडचिरोलीच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील अपुऱ्या आरोग्य सुविधा, तज्ञ डॉक्टरांची भीषण कमतरता आणि 2 शासकीय रुग्णालयांतील समन्वयाचा असलेला मोठा अभाव पुन्हा एकदा समोर आणणार आहे। जर 2 रुग्णालयांमध्ये ताळमेळ असता तर कदाचित जन्नी नैताम यांचे प्राण वाचू शकले असते, असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। बहुत मुश्किल आहे ना, आम्ही तिथं आपत बसू त्रास झालो बाय। मग कसं का जो आपला पत्रकार साहेब आला आणि ते 2 गोष्टी इकडून तिकडून केला आणि आपल्याला थोडासा जुगाड करून डॉक्टरला बोलवून ना ऑपरेशनच्या लागू झाली। मग PM केल्यानंतर आपल्याला रात्राच्या 1 वाजेपर्यंत दिवसाची 2 वाजेपर्यंत आपल्याला तिथंच राहण्याची पाळी आली होती। मग तो पत्रकार आला आणि इकडून तिकडून केला काहीतरी जुगाड करून मग आपल्याला 4-1 वाजतापर्यंत आपला PM पूर्ण झाली। त्याच्यानंतर आपल्याला लास्ट भेटले तर आम्ही घेऊन आलो। रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे जन्नी नैताम यांना वेळेवर उपचार का मिळाले नाही, त्यांच्या मृत्यूनंतरही रुग्णालयाने असंवेदनशीलता का दाखवली, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। गडचिरोलीतील या घटनेनंतर दुर्गम भागातील माता भगिनींना सरकारी रुग्णालयात उपचार कधी मिळणार
हाच खरा प्रश्न आहे. आशिष अग्रवाल, पुढारी न्यूज, गडचिरोली.